छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची जोरदार तयारी सुरू आहे। उद्या मतदान पार पडणार आहे आणि यासाठी छत्रपती संभाजीनगरात प्रशासन सज्ज झालंय। या निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण 830 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। जिल्ह्यामध्ये 2282 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। जवळपास 12000 कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेत। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूयात। जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। प्रशासन आता मतदान केंद्रावर जे साहित्य वाटप करतंय त्याची पण तयारी सुरू झालेली आहे। संभाजीनगरमध्ये 7 तारखेला म्हणजे उद्या मतदान आहे। सकाळी 7:30 ते 5:30 हे मतदान असणार आहे आणि त्यासाठीची ही लगबग आपल्याला पाहायला मिळते। ज्यांची निवडणुकीची ड्युटी लागली आहे ते सगळी मंडळी आता छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य केंद्रावर साहित्य कलेक्ट करण्यासाठी आलेले आहेत। संभाजीनगरमध्ये 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांमधील सदस्य निवडीसाठी ही निवडणूक आहे। या निवडणुकीसाठी जिल्हाभरातून तब्बल 830 उमेदवार रिंगणात आहे। यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी 282 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 2489 हे पोस्टल मतदान या निवडणुकीत आहे, तर जवळपास 18,73,000 वर एकूण मतदार आहेत। 2280 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होणार आहे आणि त्यासाठी सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर एसटी महामंडळाच्या जवळपास 250 वर बसेस सुद्धा अधिग्रहित करण्यात आल्या आहे। निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडावी, चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं जाता हे सगळं साहित्य वाटप होत आहे। थोड्याच वेळात हे सगळे निवडणूक अधिकारी साहित्य घेऊन जिथं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जातील आणि उद्या सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि ही त्याचीच तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।